श्री स्वामी समर्थ. आज आपण प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व, प्रबोधिनी एकादशीची कथा आणि प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पूजेची मांडणी कशी करायची आहे ते आपण पाहूया. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवामध्ये श्रीहरी विष्णूला जगाचे पालनहार म्हटले जाते. महिन्यातून 2 वेळा एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीचे एक वेगळे महत्त्व असून या एकादशीला देव उठावणी एकादशी देखील म्हटले जाते. या एकादशीला 4 महिन्याच्या योगनिद्रानंतर या दिवशी श्रीहरी विष्णू जागे होतात. या एकादशीपासूनच थांबलेले सर्व शुभ कार्य सुरू होतात. त्यानुसार मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर प्रबोधिनी एकादशीचे तिथी आणि मुहूर्त काय आहे ते आपण पाहूया. प्रबोधिनी एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:14 समाप्त होईल. यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे प्रबोधिनी एकादशीला हर्षयोग, सर्वार्थसिद्धी योग आणि रवी योग जुळून आला आहे. या योगात केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. प्रबोधिनी एकादशी व्रताची कथा. पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यातील सर्वजण एकादशीचे व्रत करत असत. या दिवशी लोकांपासून ते जनावरांपर्यंत कोणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर घ्या. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, तुला कामावर ठेवू, पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही. त्यावेळी त्या व्यक्तीने अट मान्य करत हो म्हटले. पण एकादशीच्या दिवशी त्याला जेव्हा फराळ देण्यात आला होता तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी भुकेने मरेन, असे म्हणत तो खायला मागू लागला. यावर राजाने त्याला नोकरी मागताना सांगितलेली अट आठवण करून दिली. मात्र तरी देखील तो अन्न सोडण्यास तयार झाला नव्हता. त्यांची मानसिकता लक्षात घेत राजाने त्याला पीठ, डाळी, तांदूळ इत्यादी दिले आणि हे साहित्य घेऊन तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला आणि आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात पितांबर परिधान करून आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले. भोजनानंतर देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामावर निघून गेला. त्यानंतर 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला ती व्यक्ती पुन्हा राजाला म्हणू लागली, महाराज, आज मला भोजनासाठी दुप्पट सामान द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. यावर राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की त्या दिवशी देवाने देखील माझ्यासोबत जेवण केले, त्यामुळे भोजन अपुरे पडले, त्यामुळे आम्हा दोघांना पुरेल इतका सामान द्या. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देव तुझ्यासोबत जेवण करतो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत आणि उपासना पाळतो, पण देव मला कधीच दिसला नाही. हे सर्व ऐकून राजाला आश्चर्य वाटले आणि राजा म्हणाला, मी मान्य नाही करू शकत की तुझ्यासोबत देवाने भोजन केले असेल. मी इतके व्रत करतो पण मला कधी देवाचे दर्शन झाले नाही. राजाचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला की महाराज, तुम्हाला विश्वास नसेल तर या आणि प्रत्यक्ष बघा. त्यानुसार राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने नेहमीप्रमाणे जेवण तयार केले आणि देवाचे आवाहन केले. संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली तरीही देव प्रकट झाले नाही.
शेवटी तो व्यक्ती म्हणाला, अरे देवा, तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून जीव देईन. आवाहन करून देखील देव दर्शन देत नसल्याचे लक्षात घेत तो जीव देण्यासाठी नदीकडे निघाला. प्राणाची आहुती देण्याचा त्याचा विचार लक्षात घेत देव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला आत्महत्येपासून रोखत त्यांनी एकत्र बसून जेवण केले. त्यानंतर देवाने त्या व्यक्तीला त्याच्या घरी सोडले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय व्रताचा फायदा नाही. त्यानंतर राजाने मनोभावाने हे व्रत करण्यास सुरुवात केली. या व्रताच्या प्रभावाने राजाला ज्ञान आणि स्वर्गप्राप्ती झाली. श्री स्वामी समर्थ.